राहणार आहे। तुम्हाला एक सांगतो या निमित्ताने, सगळ्यात बिनभरोशाची गोष्ट काय असेल तुमच्या जवळ, तो फक्त तुमचं शरीर कुठल्याही क्षणी धोका देऊ शकते, आणि तीच तुम्हाला विश्वासाची वाटते। काय पाप आहे हे, पापच आहे। ते चायनाचा लाईट तरी 2 दिवस टिकन, याची असली काय पण गॅरंटी नाही की जे विठ्ठल नुसतं मी तुमच्यासोबत जिवंत राहीन, असं काही नाही। आणि काय कळत नाही, जन्म कळत नाही, आयुष्य कळत नाही, मरणही कळत नाही। देव किती हुशार आहे, त्यानं कुणाच्या बापाला कळू दिलं नाही, आल्याचा कळू दिलं नाही, आणि कधी नेणार आहे तेही कळू दिलं नाही। म्हणून तर त्याचं भजन करायचं आहे। तुमच्या डोक्यातला ना आज कचराच काढून टाका, आणि कीर्तन तुकाराम महाराजांचं आहे। ते उडाल्याच्या नंतर मग बायको आली, मग ते बायको तर रोज म्हणत होते तू वैकुंठाला चाल, मला जायचं, सकाळीच म्हणत होते चाल। हे मायेचा संसार आहे हा, जाळ याच्यात असा पोटातला जाळ, त्या जाळाने याचे पाय धरलेले आहेत। विस्तू पुरतो भाऊ, ते मेल्यावरच जळून टाकीतो। ह्यो माया जाळ इतका खराब आहे ना, रोज जळीतो माणसाला, रोज जळीतो, रोज जळीतो, रोज जळीतो। हाल हाल करून सोडले, पण यायचे हाल झाले तेही यायला कळत नाही। ते म्हणते चाललं यंदा 1 साल गेल्यानं काय होतं, पुढच्या वर्षी जमत, काय हाणून घ्यायची पाळी। ह्या माया जाळातून बाहेर पडणं हीच देवाची भक्ती आहे। बाकी देवाला काही चालत नाही, तुमचं भेटत नाही, काय नाही, काय नाही, काय। आले मग लोक म्हणले महाराज तुम्ही एवढे मोठे असाल, आम्हाला कधी वाटलं नाही, पाया तर पडू दे आता। याला सांगितलेलं आहे कोणीतरी की पाया पडल्यावर बरं होतं म्हणून, पडतेत पाया, पाया जन्मभर पडते, पण पाय चांगला टाकीत नाही आयुष्यात, काय हाणून घ्यायची पाळी। कुठं पाया पडते, याच्या पाया पडते, त्याच्या पाया पडते, आपले पाय कुठं चाललेत याच्यावर काही लक्ष नाही, नुसती पायपिटे, नुसती पायपिट। काय म्हणले आम्ही जन्मभर वाऱ्या केल्या, म्हणलं काय आणलं वारीून, म्हणलं गोंगड्या वाटिल्या ते आणल्या, चादर वाटिले ते आणले, बिस्किट वाटिले ते आणले, पैसे वाटिले ते आणले। काय तमाशा आहे। देवाच्या नावाचा ज्याला कळालं का त्यानेच दुकानदारी केली। आणि अजून सांगू का, ज्याने दुकानदारी केली का, तुम्हाला एक त्यांचं पाप सांगतो, खोटं बोलल्याशिवाय ज्याची पोटं भरत नाही त्याच्यापेक्षा वाईट काय असं। भिकारी बरा, तो भीकच मागतो कमीत कमी, काय मागतो, हा 2 पैसे द्या म्हणतो गरीबाला, पण खोटं तर बोलत नाही। पण आम्ही सांगताना सज्जन सांगतो आणि वागताना चोऱ्या करतो, याच्यापेक्षा वाईट काय असं। आयुष्यभर पुन्हा किती, आयुष्यभर जगाला खोटं सांगायचं, खोटं वागायचं, खोटं बोलायचं, काय देवाचे नामचे संबंध येतील। मी तर म्हणतो आम्ही माऊलीच्या मंदिरात गेल्यावर माऊली मागं तोंड करून बसल, इतका तमाशा त्याच्या नावावर, इतका धिंगाणा, इतका सत्यानाश, इतकी लुटालूट, इतकी बेजारी। अरे या लोकाला बाहेर काढा, हे अगोदरच बेजार आहेत, ह्याला कोणी खरं सांगा ना, नुसत्या कल्पना, नुसतं बरं होईल, नुसतं बरं, काय कसं बरं होईल। तेव्हा सगळे जमले, ते म्हणले तुमच्या पायाला हात लागू द्या, जोल जोल जो चॅप्टर, त्याला वाटलं पायाला हात लावलेलं बरं, म्हणले सारख बाजूला, म्हणले खाली या ना महाराज जर शिकाता, ते म्हणले खाली येता येत नसतं। काय येता येत नाही म्हणले खाली, म्हणले तुम्हाला मला काळानं ठेवलेलं आहे। नीट ऐका जरा, कीर्तन सुरू झालंय, कुणाला कुणाच्या डब्बीत येत आपण सगळे, काळाच्या डब्बीत येत, काळाच्या। संध्याकाळ झाली म्हणजे झाली संध्याकाळ, कुणाकुणाची झाली, सगळ्या दुनियेची झाली। कुणाची संध्याकाळ झाली, ज्ञानी माणसाची, पाप्याची नाही, 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 काळाच्या जबड्यात जेवढे बसले त्याची संध्याकाळ म्हणजे संध्याकाळच झाली। असं थोडी पैशावाला 9 वाजू शकतो, दिवस आणू शकतो, उजेड आणू शकतो, असलं काही नसतंय। थंडी सुटली सुटली, वारा सुटला सुटला, गरमी सुटली सुटली, जिवंत आहे आहे, मेला मेला, पण काही सत्ता काम करत नाही, पैसे काम करत नाही, तरी आमचे डोकेच उघडत नाही। रोज माणसाला जाळून येतो आम्ही, मी नाही येणार का, म्हणजे आमचं काही बरं करून जा आता, असं वाटतं लोकाला। देव देव करायला लागलं की ते आपलं बरं करतील, म्हणून लोक आमच्या पाया पडत राहते। ते म्हणले वा वापस तर येत नाही, जेवढे आता माझ्याजवळ जमले एवढे तरी ऐका, कारण तुम्ही जी माणसं आहेत ना, तुम्हाला मरण माहीत नाहीये, तुम्ही लोकांची मरणं पाहिलेत, स्वतः मरून कुठं पाहिलंय, आणि मरल्यावर सांगन कशाला डोंबलं मारायला। त्यामुळे ते म्हणले मी मरण पाहिलंय माझं, तुम्ही फक्त एक काम करा, घरचे, काय शब्द वापरला, घरची, घरची घरचीच असतात, बाहेरची बाहेरचीच असतात, दुसरं आपलं कधी होत नसतं।
ज्या बोटाला लागलं त्यालाच कळी ना रडी ना. तुकाराम महाराज आहेत ते म्हणले घरचे घरचे, आम्ही बाहेरचे. 11 वाजल्यानंतर पटापटा गाड्या काढणार, मी पण बसणार, पळून जाणार. घरचे बाहेरचे. घरचे का वापरले तर आपल्या घरात येणारा माणूस या जन्मात सहजासहजी येत नसतो, त्याचं मागचं आपलं देणं घेणं असतं. असं उगच कोणी कोणाच्या जन्मात येत नाही. माय सुद्धा मागच्या नात्यानं येते, बाप मागच्या नात्याने येतो, लेकरू मागच्या यांना येतं, बायको यांना येते, बहीण भाऊ सोयरे धायरे सगळे हिशोबानं आलेले आहेत. सगळे टाळकरी भेटणारे 10 मिनिटं ओळखीचे तुमचे आमचे ऋणानुबंध आहेत मागच्या जन्माचे. भरत महाराज तुम्ही होते मागं वाजवायला, तुम्ही आता उगच विसरून चालले. आम्ही ओळख धरली तुमची, मागं होते आता आमच्या बरोबर राहील. असे नुसतेच भेटले ओळखीचे आपले असले असं कसं होईल? नाही तर मग रेल्वेच पाहुणे झाली असती सगळी. होय, डब्यात घुसले ना आपले झाले. असं जर असतं तर रेल्वेच रोजच रेल्वेत बसल्याबरोबर सगळे सोयरे झाले असते. असं नसतं होत. तुकाराम महाराज वैतागून म्हणले का ते माझे सोयरे सज्जन सांगा ती. जातीला कुठं म्हणले ते मग? त्याच्यामुळे तुम्ही दोघं सोयरे आहेत माझे. आलं का लक्षात? हे जातीनं सोयरे असतील हो, पण हे कर्मानं सोयरे आहेत. मग कर्मानुबंधीने मनुष्य लोके, आपण कर्मानं बांधलेलो आहेत. कशानं बांधलेलो आहेत? काय सूत्र आहे जीवनाचे कळले पाहिजे. तुमचं माझं बरं सारखं नसतं होत. ज्याच्या त्याच्या कर्माने बरं होतं. लाभ रोजचे कर्मानं बरे होते, वेगळे वेगळे फळं असतात. घरचे जे लोक असतात ते मागच्या जन्माच्या ऋणाच्या संबंधाने आपल्याकडे येतात. कदाचित त्यांचं तुमच्यावर ऋण असेल, तुम्हाला रडवायसाठी पाळी आणली त्याने. आता बघा माझ्याकडे बसा रडत. ऋण असतं, उगच कोणी येत नाही. ते रक्ताचं असतं, हाडाचं असतं, मांसाचं असतं, कुळाचं असतं, विचाराचं असतं. म्हणून तर आम्ही छत्रपतींचे पोवाडे गातो. म्हणून तर हे माऊली तुकोबाच्या पादुका घेऊन डोक्यावर चालतो. हाडाचं असलं पाहिजे ना आपलं. हाडात असतं ते, हाडात. दृष्टांत सांगितलेले आहे तुम्हाला, अजूनही सांगतो. म्हणून तर काही भांडणं झाल्यावर लोक म्हणते तुझं हाड नसलं पाहिजे आमच्या भीतीला. तुम्ही आत्ता काय केलं ना ते मासात येतं, मासातलं रक्तात उतरतं, रक्तातलं वीर्यात जातं, वीर्यातलं संततीत येतं. म्हणून घरचे. म्हणून टचकन डोळ्याला पाणी येतं. माणसं मेल्यानं रडत नसते कोणी, रोजच माणसं पेपरला रडत येत, कोणाच्या डोळ्याला पाणी येत नाही. तुमचं पडू द्या ना, हिना तर टाकून देईन खाली. माझं पड म्हणलं, माझ्याला काही झालं म्हणलं कीर्तन सोडून देईल. त्याचे जीन असतात मेडिकल सायन्सना, ते त्याच्याशी जोडलेले असतात. हे लय पक्क खरं आहे, फक्त तुम्हाला पटवून घ्यायचं नाही, कारण तुम्हाला वेळ नाही अजून, भ्रमात आहेत. दुकानं मांडल्या ना, काय मांडल्या? दुकानं. जत्रातल्या माणसाला ध्यान नसतं राहत. ते फिरते चाकं, रहाट गाडगे तिकडं नका पाहू, मी तुम्हाला टोचून बोलणार आहे. जत्रामध्ये जत्राच असते ती, हौसं नवसं काय काय असेल ते त्याला ध्यान राहत नाही. तसंच आहे संसारात. लोकायचं पाहून चाकं फिरते लोकायची, तुमच्या डोक्यात येतं ते. चालला कार्यक्रम, आपला वेळ संपला, त्याचं करायचं काय? 100% जावं लागणार आहे. ते गेले, तुम्हाला जायचंय, मला जायचंय. फक्त कुणाच्या हातात आहे ते एकट्याच्या कधी न्यायचं काय न्यायचं, जायचं 100%. प्रवास असला विचित्र आहे, ना पत्र पाठवता येत, ना फोन करता येत, ना काही करता येत नाही. ते स्वप्न गिप्न काही नसतंय. ज्याचा सारखा ध्यास धरला ते स्वप्न पडतंय. हाय काय डोंबलो, स्वप्नात कोण यायला जाते, कोणी येत नाही काय. किती कसे वागू द्या, रक्ताचं रक्ताचंच असतंय. वेगळं निघू द्या, काही होऊ द्या. मारामारी लागल्यावर कसं येतं धावून, मग त्याचं सगळं काय खवळतं, रक्त खवळतं त्याच्यावर. रक्तात असतं, रक्तात. भजन सुद्धा रक्तात असलं पाहिजे. म्हणून आम्ही तुम्हाला टाळ्या वाजवा म्हणतो, तोंड उघडा म्हणतो, पण तुम्हाला आमचं ते पटत नाही. तुम्ही तोंड उघड्यान मला काय पैसे मिळणार आहे का? पण तुम्हाला सत्य माहीतच नाही आहे की तोंड उघडं तर ते शब्द आपल्या अंगावर परिणाम करून जाते. तुम्हाला एखाद्या माईची शिव देऊ द्या ना, जरी तुम्हाला दाबून धरलं तर तुम्हाला राहून 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 दात फटका, मला माईचं म्हणलं, मला माईचं म्हणलं, मला माई, ते पित्त खवळत राहतं तुमचं.
मग घाण शिवी द्यायला जर कीर्तनभर जर राग राहतो, सालसाल जर राग राहतो, तर विठ्ठल विठ्ठल म्हणल्याचं जन्मभर राहणार नाही. हे कसं कळत नाही. थोबाडाला काडी लागेल, रात दिवस बोलतोय, बिनकामाचं बोलतोय, फालतू बोलतोय, गाव पेटन असं बोलतो, पण देव भेटन असा बोलतच नाही. जे त्याची दात खडी बसती त्याच्या रक्तात नाही. ती कुठं नाही. हां, ते नामदेवराय ते गेले चोखा बाबा मंगळवेढ्याला. देवाला कळालं 2-4 दिवसांना. ते म्हणले नामदेवा गेंद्या आता. ते चोखोबाय गेले म्हणले, त्यांची हाडं तरी आण मला पाहायला. हाडं जपावं लागतात बरं, कारण मांस जळतं, रक्त जळतं, नसा जळत्या, पण त्या हाडात त्याचे गुण असतात. म्हणून अस्थि कलशाला सगळीकडे फिरवल्या जातो. शेवटी हाडात राहते ते. अस्थि लय महत्वाचे आहे. अस्थि विसर्जन कार्यक्रम आहे, अस्थि पूजन आहे, अस्थि कलश आहे, हाडात असतं. हाडात ते नामदेव महाराज मेलेल्या माणसाला लय भेट होते. ते म्हणले आता देवान काय आणलं होय. ते म्हणले बाबा पण आता इतके माणसं मेले, मग मला कसं कळणार त्याच्यात चोखो बाबा कोणते होते. ते म्हणले इकडे तू माझा भक्त आहे. म्हणले हो. ते चोखो बाबा माझा भक्त आहे. म्हणले मग. म्हणले एक काम कर, ते हाडं गोळा करायचे असे आणि त्याच्यातलं हाड उचलून कानाला लावायचं. बिड्या काड्या सिगरेट गुटखे म्हणलं की फेकून द्यायचं आणि विठ्ठल विठ्ठल म्हणलं की उपरण्यात टाकायचं. ते नामदेव महाराज लय भेट होते. ती म्हणले बाबा आपल्या उपरण्यात नको, लोक लयच भेटे हाडाला. देव म्हणले बाबा तुपलं नको वापरू, स्वतःचं काढ पितांबर. नीट ऐकलं पाहिजे ध्यान देऊन. आपल्या हाडाला कोण हात लावीन मग कळन तुम्हाला. देवानं काढा मग शालो. म्हणले हे माझा घेऊन जाय. गेले भेद भेद. ते हाडं जाळलेलं म्हणलं की ले टेम्परेचर द्यायला. हे मराच्या टायमाला लई गप्प बसत होते बा. काही असे साधूच होते, साधू. काय खरं आहे माणसाचं. संत सांगते ते खरं असतं. भाऊ तंबाखू आहे तुमच्याकडं. तिथं चुना तंबाखू मागत काय बापा. ते गेले ते हाडं गिडं गोळा केले आपले. असे संसारिक माणसाचे हाडं काय करत असतील बरं. वाटण्या फेरफार काय करतात. आपल्यासारख्याचे हाडं काय करतील बरं. काय विचार करतील मला सांग. ते हा मायचा तो करीन, तो असं घेईन, तुला जीवच मारीन, तो असं करीन. आपले हाडं काय करत असतील. काय करते ना आपल्या हाडं. ज्या हाडानं कधी भजनच केलं नाही ते हाडं काय विचार करणार. ते घेतला हाडं बसा बसा राहू दे, काय नका लावू, आवाज जाईन त्यांना अगरबत्ती. ती एक हाड घेतलं विठ्ठल विठ्ठल म्हणल्याबरोबर हे कुदले. तुम्ही बापा बोलतंय हाड. हाड होतं ना ते जाळल्याच्या नंतरच. त्याला पश्चाताप झाला. ते म्हणले मी देवाच्या संग राहतो, हे महारे चोखोबा, हे आयुष्यभर ढोरे वाढलेला माणूस, याचे हाडं विठ्ठल बोलते हो. पण ते हाडं गोळा केले, काळजाल धरले असे. ते म्हणलं बाप रे, मेल्यावर हाडं भजन करायला लागले. गेले देवाकडे घेऊन. देवान काय करा माहिती आहे का तुम्हाला. चोखोबा सगळ्या जगानं तुझी उपेक्षा केली, पण तू माझं कधी भजन नाही सोडलं. संसार खरंच वाईट असतो, तू बेजार करायसाठीच असतो माणसाला, पण तू माझं भजन नाही सोडलं. अपघातानं गेलास रे, मला कळवलं नाही. आणि मी तरी कसला देव, तू गेल्याचं मला कळालं नाही. मला असं वाटलं तू माझा भक्त आहे. त्या चोखोबाची हाडं इथं धरली आणि एक एक गुण आठवून 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 डोळ्याच्या पानाने त्या हाडाचा अभिषेक केला. कोणाच्या. चोखोबारायाच्या जळालेल्या हाडाचा अभिषेक देवाने केला. रुक्मिणी फुंदत होती, नामदेव फुंदत होते. ते म्हणले इतके का ओरडतात, तो कोण आहे आपला. तो मला सोड. ज्या हाडाने गावगाव माझं भजन केले, कीर्तन केले, माझा महिमा वाढवला, तो माझ्या रक्तापेक्षा जवळच, हाडापेक्षा जवळचा. लेस फुंदायला लागले देव. आणि मग रुक्मिणीने सांगितलं जरा थांबा हो, असंच असतंय देवाचं, काही वेगळं असतं काय, लय रडू नका. ते म्हणले मला रडणं थांबणारच नाही. मग काय करावं लागेल. म्हणले एक काम करा बाबा, ह्या चोखोबाचे हाडं माझ्या समोर कायम ठेवा.
त्या नामदेव पायरीजवळ त्या चोखोबाचे हाडं कायम असते आणि देव रोज पाहतो, त्याला भक्ती म्हणते. हो काय तुम्ही काय करता, काय चालला तुमचा कार्यक्रम? ज्याचे हाडं मेल्यानंतर भजन करते. अरे तुम्ही कीर्तनात जित्या पण तोंड भजन करीना, झोपीत तर सोडा, तुम्ही झोपीत भजन करणार आहे, घोरणार आहे ते सगळे. मी तुमची निंदा नाही करत, हा दोष तुमचा नाही, कारण चांगले संस्कार हाडातून येतात, वीर्यातून येतात, रक्तातून येतात. सांगू नये दृष्टांत, पण सांगतोच एकदा. राजाला पोरग होईना, लय बेजार, परेशान झालं. यज्ञ कर, हे कर, ते कर, हे पण कर, ते पण कर, नवस सायास हे ते झाली. एकूण तिकून पहिली पोरगी झाली 10-12 वर्षात. मग ते आनंदी झालं ना, पोरग होईन म्हणून. निरोप गेला, म्हणले पोरगी झाली. चला बाबा, पोरगी इतकी सुंदर, राजाने सगळ्या गावात रत्न वाटले. कन्यारत्न झालं म्हणून त्याला म्हणते कन्यारत्न. तुम्ही उगं कन्यारत्न टाकत आणि कोणाच्या बापाला चहा पाहिजेत नाही, हे अरे कन्यारत्न. कन्यारत्नाचा अर्थ होतो का आपल्या घरात पोरगी आल्याच्या नंतर सगळ्या गावाला साड्या दिल्या, दागिने दिले, ऐश्वर्य दिलं, सुखी केलं, लेकी बाळी खुश केल्या, त्याला कन्यारत्न म्हणतात. दुसऱ्यांदा पोरगीच झाली, तिसऱ्यांदा पोरगीच झाली. राजाला 4थ्या बारच्याना पोरगीच झाली. राजा 5व्या बारचेन बायकोला कानात जाऊन सांगे जाईल, टेन्शन घेऊ नको, मला पोरग लागतं बरं का, उगा इतक्या 5-6 पोरी नाही पाहिजे. आता राजा बायकोच्या कानात म्हणला, जर का तुला या बारच्याना पोरगी झाली की तलवारीना तुझा गळाच कापून होतो. पांढरी म्हणले पोरी 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 पोरी, याला वंशाला दिवा लागत होता, वैतागलं होतं ते. ती राणी म्हणे हे काय फालतू पण आहे, म्हणजे तुला पोरगी झाली की जीवच कापितो. ती राजीनं मावशीला बोलव, मामान बोलव, काकाला बोलव, एवढं काही समजून सांगावं या बारचे. आता ते म्हणले मालक इतका जीव लावतोय, माझ्या नवऱ्यासारखा नवरा कोणाचा नाही, राजाचे म्हणले डायरेक्ट. पण मारीन म्हणला, आता काय करावं. पण ते जवळचे माणसं कामाचे असतील म्हणून घरचं चाललंय आपलं बरं का. कीर्तन काही देवाचं नाही, आज घरचंच कामाचं असतंय. ती लंगडी पांगडी एक आत्या होती घरात, ती म्हणली घाबरू नको, घरचं मारीन म्हणला दादा, पण नाही मारायचा. पण म्हणली तुम्हाला काय माहिती आहे आत्या, माझ्या नवऱ्याचा स्वभाव मलाच माहिती आहे, मारीन म्हणला तर मारीनच, लय खराब आहे. मग ती आत्या म्हणली एक काम करू म्हणली, तुला जर पोरग झालं तर ठीक, आणि जर पोरगी झाली सांगायचंच नाही, तू सांग पोरग झालं म्हणून, मी पोरीला उचलते आणि ज्याला पोरग झाला असेल त्याचं उचलून इथं टाकीते, तू हा जीव तर वाचत. ती म्हणली आत्या पाया पडते बाबा, तुम्हाला एकदानी करीन, बांगड्या भरीन दरवर्षी, आता जीवच वाचायचं काम पडावं झाली बेजरी. ती धाकापोटी योगानं हे सगळा पहारा ठेवला राजानं, पोरग होतं का पोरगी होती. तिनं मॅनेज केले सगळे, टाळकरी करतात तशी. आलं लक्षात, ते दारातले इकडचे तिकडचे त्या सगळ्या सांगितलं बाबा मला जर पोरगी झाली तर कोणीच काही दांगडू करायचं नाही, तुम्हाला पाकिट वाढवून देईन. मॅनेज म्हणजे पाकिट. आलं लक्षात, काय करीन, हा वाजा नका वाजू पण तुमचे पाकिट फिक्स आहेत म्हणले, तुम्ही गडबड करू नका. ते म्हणले बरं बाबा. बसले ध्यान धरत, ती योगायोगाने पोरगीच झाली म्हणलं. तिला आली चक्कर. आत्या म्हणली घाबरू नको, घरची म्हणून सांगतो. ती म्हणली एकाना तोंड उघडायचं नाही. पहा म्हणले मग गावात कोणाला पोरग झालं, पण ती बाकीचे बी हुशारीवरच होते. नेमक्या कुणाच्या बाया बाळातीन झाल्यात, आवती भोवती इकडं तिकडं. शेजारी नेमकीच वारकीन बाळातीन झाली होती 4 वाजताच. लगेच 2-4 जण गेले, म्हणले ती ताई तुला 7-8 पोरं आहेत, एक पोरग दी, पोरग राजा होईन, सुखानं खाईन, तू बरं होईन. ती म्हणे निया एक कामाचं नाही, मेलं मला वैताग आणला याय ना. ती म्हणली एक उचला, पटकन उचला. ती म्हणले मोबदला, ती म्हणले तोंडा मागितले देऊन. ती म्हणली 25 लाख. ती म्हणले झाली. उताडा आल्यावर काय त्याचं करायचं, तिकडचं उचललं इकडं टाकलं, इकडची उचलली तिकडं टाकली. मग राजाला सांगितलं पोरगा झाला तुम्हाला, मुलगा झाला. मग काय बाबा 6-7 पोरीवर म्हणल्याबरोबर त्यानं DJ आणला बीडवरून,
5,000 माणसं, तुतार्या बँड, गावात धिंगाणा सगळा. जो माणूस दिसून राजा त्याला असं बचकान पैसे धरी जाईन त्याचे. तुम्ही पाहिजे होते तिथं. हात धरले की नोटा दे 20 2-2 हजाराचे. इतकं मोजायचा विषयच नव्हता. माणूस राजा होता ना. सगळा गाव असा जिकडं तिकडं पैसा 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 पैसा. मग आता राजाला पोरगाचं तोंड पाहायचं ना. सजूला सगळा कार्यक्रम बसला ना. तो कल्पनेनं सुखी झाला. तो कशानं सुखी झाला? हा, कल्पनेनं सुखी झाला. असं मांडीवर घेतल्याबरोबर ते म्हणलं, अरे हे माझ्या तोंडासारखं दिसत नाही. तिला मुडा संडास तिला माहिती. ती म्हणली आत्यावर गेला, आत्यावर. ते पहिल्या दिवशी गेलं सपात. आता ते नाही असं नका, कार्यक्रम खरंच तसा आहे. मग ते पोरग झालं म्हणल्याबरोबर ते ज्या माणसाला जो नाद असतो का त्या वस्तू आणून ठेवीत असतो घरात. हे जर वारकरी असले ना, लहान लहान नाताला टाळं आणतात, हरिपाठ आणतात, विठ्ठल रुक्मिणी आणतात, घंटी आणतात. हे चांगल्या माणसाचे लक्षण आहे. जे गावातच जाईल कार्यक्रम आहे का, तो पंढरपूरला गेल्यावर काय आणतो? चिलमा. ते त्याचा आवडीचाच कार्यक्रम. ते घरात वस्तू पाहिल्या की माणूस कोण्या कलरचा आहे ते कळतं. पत्याचा डाव आहे का, काय चालतंय का, हरिपाठ आहे का, काकडा आहे. तसं त्या राजानं काय केलं माहिती आहे का? आपल्या लेकराला लोकर गादीवर बसायसाठी त्याने पितळाची हत्ती आणली करून, छोट्याले स्पिरिंग लावून, घोडे आणले करून, तलवारी आणल्या सोन्याच्या काही, चांदीच्या काही. आणि ते माणूस कोण होता? राजा. त्याला ते खेळायचा नाद ना. पट्टा, अमुक तमुक, टोप, हे ते स्वप्न पाहायचं की पोरग कधी खेळायला येतंय आणि मी याला कधी सजितो. ते झालं पोरग मोठं. आता आपल्याला कीर्तनात वेळ कमी असल्यामुळं मग ते दोघं नवरा बायको संध्याकाळी गार्डनमध्ये बसायचे. असे त्याला खेळायला सोडायचे. इकडून असं खेळायला सोडायचे. खेळायला सोडलं की राजाला असं वाटत जाईल उडी माराव, घोड्यावर बसाव, टाच माराव, तलवार काढाव, कोणाच्या पोटात खुपसाव. ते रक्त आहे ना त्याच्यावर. त्याच्यामुळे राजा म्हणजे शाबास मारेला, बैठ जा घोडे पे. बैठ जा घोडे म्हणले की ते बळच बसे जाई. असे भाग जा जोर से. ते बेरिंग ना आपलं गोळा हळू मार तलवार म्हणले की त्यानं तलवार काढी जाव. आणि पुढचं जे पोरग आहे का त्याचं डोकं धरी जाव आणि त्याला असं करी जाव. राजा असं खाऊन करीत. मग ते पटकन काढायचं त्याला इकडं घेऊन यायचा. मग त्याचे माय मांजाई माया दाढ्या करी जाऊ नये. त्या समजत नसं नेमकं काय चाललं कसं. मग 2-4 चापटा हाणल्या, पप्प्या घेतल्या की त्याला आपलं खुश करावं आपलं जसं केवढं तेवढं. पुन्हा राजा त्याला खेळायला सोडलं. आता हे बाहेर राजा मार घोडी, ओ मेरा लाल, शाबास मेरे लाल. असं म्हणलं की ते अंगात वीरता येते. म्हणजे मोठाले आवाज त्याच्याचमुळं काढायचे असतं. ते म्हणते ते यायला वाढवा. ते आवाज नव्हते वाढत, ते वाढिल्याशिवाय हे वाजू शकत नाही. असा एक डोंबऱ्याचा खेळ सुरू होता मधा सांगतो. आणि डोंबऱ्याचं पोरग असो एका मिनिटातच इतकी उडी मारी जाईल. पण ते चोर म्हणले आपल्या कामाचं आहे. त्याला म्हणले किती कमीत असतो? ते म्हणला 100-200. ते म्हणलं चल तुला 2-4 हजार रुपये रातचे दे जाईल. त्याला काही कळत नाही. त्याला काही कार्यक्रम मोठ्या घरी गेले त्याला टाकायला घेऊ. ते म्हणले मार उडी. ते म्हणे वाजा ढोल. ते म्हणले ढोल. ते म्हणलं मग मला वाजविल्याशिवाय यायला आवाज आल्याशिवाय वाजित नाही. हा ते लागत द्यायला. ते तुम्ही उगा बेजार होता. आम्हाला तुमचा राग नाहीये, तुम्हाला समजत नाही. तुम्ही पटकन घेतलं पाहिजे की ह्या लोकाला ते दिल्याशिवाय हे वाजिणार नाही. तसं झालं वा कार्यक्रम. ते शेवटी काही मेळ बसाना. मग ते 2-3 दिवस तसाच कार्यक्रम झाल्यावर त्या राणीच्या पोटात रोज मुरडा संडास या जाईल. तिने आत्याला बोलून आणला. आत्या पोरग दाढ्या करतंय, उघडं तर नाही पडायचं. माझी कुठं दिली, माझी कुठं नेऊन टाकली? म्हणले वारकाच्या घरी नेऊन टाकली. ती म्हणले नका माझी पहिली घेऊन या. काय द्यायचं ते देऊन टाका तिला. आता ती राजाची होती ना, ती बी मोठी झाली. तिचा बाप आपला दाढ्या आहे ते करायला वाट्यावर बसू जाईल. ही तिथं मांडी घालून बसू जाईल. आणि दाढी करून एखादा माणूस बिन पैशाचा गेला की मागून त्याला लात घालचा. हरामी निघाल पैसे दे रे बाप. लोक म्हणजे अरे पोरगी लाता गाऊन मारी. म्हणले जरा फॉल्ट आहे म्हणले की लाताच मारणार आपले. मला तुम्हाला दृष्टांत सांगून कोणाचा अवमान नव्हता करायचा. भजनं काही असे सांगितल्यानं होत नसते. असं हाड जरी पडलं तर वाजलं पाहिजे. ते अर्जुन झोपला की त्याचे केस कृष्ण कृष्ण भजन करत होते. आणि ते देवाला कळाल्यावर ते रात्रभर पायाला बसत होतं. म्हणले काय माणूस आहे,
याला झोप लागली की याचे केस भजन करते, आमचे तोंड भजन करीनात, आमचे केस लोक म्हणून तर म्हणते याचा केस दिसला नाही बाई गावात, काय आणून घ्यायची पाळी. हे गुणानुवादाचा विषय असल्यामुळे, रक्ताचा विषय असल्यामुळे जेवढी घरची लोक आहेत ती परकी होत असतात. दारच्या माणसाला दुःख होत नसतं. तुम्ही सगळे जरी आज इथं जमले असाल तर तुम्हाला माझा एकच संदेश आहे, रडल्यानं शोक केल्यानं माणूस परत येत नाही, तशी सिस्टीम नाही.